नमस्कार. तर मला एका क्लायंटचा कॉल आला होता. तर ते मला म्हणाले की माझ्या मुलाला MBBS करायची इच्छा आहे. त्याचं स्वप्न आहे त्याला MBBS करायचं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की आमच्याजवळ एवढे पैसेच नाही आहेत की तो MBBS करू शकतो. काय झालं की अगोदरच होम लोन चालू आहे. होम लोनचा हप्ता आहे. अजून एक पर्सनल लोन आहे, त्याचासुद्धा हप्ता चालू आहे. तर एवढे पैसे लोनचे भरल्यानंतर आमच्याकडे जे पैसे बाकी राहतात त्यामध्ये घर खर्च निघू शकतो. म्हणजे मुलाचं MBBS बनण्याचं स्वप्न आहे, त्याची फीस आम्ही नाही भरू शकत. तर मग त्यांनी मला विचारलं की आता आम्ही काय करायला पाहिजे. तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की ही जी अडचण आहे, ही अडचण अचानक आलेली आहे का? की मुलाला MBBS करायचं आहे, ही अडचण अचानक आलेली आहे का? इमर्जन्सी सिच्युएशन आहे का ही कुठली? नाही ना. म्हणजे माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका, पण ही इमर्जन्सी सिच्युएशन नाही आहे. ज्यावेळेस समजा आपल्याला मुलगा होतो, मुलगी होते, आपल्याला माहिती असतं की हे मुलं जसे जसे मोठे होणार यांचा खर्च वाढत जाणार आहे. नंतर यांच्या शिक्षणासाठी, यांच्या लग्नासाठी आपल्याला पुढे पैसे लागणार आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस आता अगोदर हायर एज्युकेशनचे खर्च एवढे नव्हते, पण आता सध्या हायर एज्युकेशनचे खर्च खूप वाढत चाललेले आहे. तर त्याच्यासाठी खर्च लागणार आहे आपल्याला, मुलांच्या लग्नासाठी खर्च लागणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असते. परत स्वतःच्या रिटायरमेंटसाठी सुद्धा आपल्याला पैसे लागणार आहेत. तर या गोष्टी आपल्याला कळत न कळत माहिती असतात. पण आपण काय विचार करतो की यासाठी अजून खूप वेळ आहे, या गोष्टी खूप वर्षानंतर येणार आहे असं आपण विचार करतो. आणि बघता बघता 10-15 वर्षे कधी निघून जातात आपल्याला कळतसुद्धा नाही. मुलंसुद्धा मोठे होऊन जातात. मग आपल्यासमोर 1-2च पर्याय उरतात की आता आपण काय करायला पाहिजे. म्हणून मग पहिला पर्याय तर हा उरतो की आपण अजून कर्ज काढतो मुलांच्या शिक्षणासाठी, जर भेटत असेल तर. आणि मग ते कर्ज काढून आपण मुलांचं शिक्षण करण्याचा विचार करतो. दुसरा उपाय आपण हा करतो की मुलांची स्वप्न मारून मग त्यांचे जे स्वप्न आहेत की MBBS बनायचं आहे, कोणाला इंजिनिअरिंग करायचं आहे, कोणाला त्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण करायचं आहे, तर त्यासाठी जो खर्च येणार होता तो आपण भरू शकत नव्हतो. म्हणून मग आपण मुलांची स्वप्न मारून त्यांनाही आपल्यासारखी कुठली तरी 10-15 हजाराची, 20 हजाराची जीही नोकरी भेटेल ती नोकरी करायला लावतो. आणि या गोष्टी काही अशा नाही की कुणासोबत घडलेल्या नाही, माझ्या स्वतःसोबत घडलेले आहे. माझ्या घरामध्ये अशी परिस्थिती नव्हती की मला पुढे शिकू शकत होते. माझं शिक्षण कॅन्सल झालं, मलाही कुठेतरी जॉब करावा लागला. मग मी त्यावेळेस तर 5,000 रुपयांनी जॉब करत होतो मंथली. तर असं भरपूर घरांमध्ये घडते. ही सिच्युएशन काय येते कारण अगोदर आपण कुठलीही प्लॅनिंग केलेली नसते. मग आता तुम्हाला जर वाटत असेल की अशी सिच्युएशन माझ्यासोबत व्हायला नको आहे, माझी ज्यावेळेस मुलांचे शिक्षण होईल त्यावेळेस माझ्याजवळ तेवढे पैसे पाहिजे की जेणेकरून मुलांची जी शिकण्याची इच्छा आहे ती मी पूर्ण करू शकलो पाहिजे. असं माझ्या मुलांचे स्वप्न मारल्या नाही गेले पाहिजे. माझ्या मुलांना त्यांचं शिक्षण सोडून अगोदरच कामावर जायला नाही लागलं पाहिजे, किंवा त्यांची जी ते नोकरी करण्याची इच्छा आहे, जे शिक्षण घेतल्यानंतर काम करण्याची इच्छा आहे, ते शिक्षण सोडून 10-15 हजाराची नोकरी करायची गरज त्यांना पडली नाही पाहिजे. तर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आजपासून प्लॅनिंग करू शकता. जर समजा तुमचा मुलगा 3 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 7 वर्षाचा असेल, तर तुम्ही आजपासून त्यांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करू शकता की आज माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याचं शिक्षण 15व्या वर्षी 17व्या वर्षी शिक्षण येणार आहे. तर इथून पुढे तुमच्या हातामध्ये अजून 10 वर्षे, कोणाच्या हातात 12 वर्षे, कोणाच्या हातात 15 वर्षे राहतील. एवढ्या दिवसानंतर तुमच्या मुलांचं शिक्षण येणार आहे. त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग आजपासून करू शकता, जेणेकरून तुमची जी मुलांची स्वप्न आहे, ज्यांना कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनिअरिंग करायची आहे, कोणाला काहीही बनायचं आहे, तर त्यासाठी जो खर्च येणार आहे तर तो खर्च तुम्ही करू शकता. तर मी एक्झाम्पलसाठी मानून चालतोय की समजा तुम्ही जर समजा 3,000 रुपयाची SIP चालू केली मंथली, 3,000 रुपयाची SIP चालू केली आणि 15 वर्षासाठी केली. मी मानून चालतोय की तुमचा मुलगा समजा आता 3-4 वर्षाचा आहे आणि 17व्या-18व्या वर्षी हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहेत. तर 15 वर्षासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला 15% पर्यंत रिटर्न भेटले, जे की आरामशीर भेटून जातात, तर तुमचे 15 वर्षामध्ये टोटल 5,40,000 रुपये जमा होऊन जातील. आणि 15 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू बनेल 18,49,000. म्हणजे जवळपास 18.5 लाख रुपये तुमचे पैसे बनतील. म्हणजे 3 गुणा तुमचे पैसे होतील. 5.5 लाख इन्व्हेस्ट केले, 18.5 लाख रुपये तुम्हाला भेटू शकते. म्हणजे 3 गुणा तुमचे पैसे इथं बनू शकतात. तर आता काही जण म्हणतील की 18 लाखामध्ये थोडे शिक्षण होणार आहे, पण मग आपण इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी करतोय. पण यामुळं तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल
असं नाही की आमच्याजवळ बिलकुल पैसेच नाही आहे. तुमच्याजवळ काहीतरी पैसे राहतील ज्यामुळे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करू शकता. जर काही पैसे कमी पडले तर तुम्ही टाकू शकता, किंवा जर तुम्ही आतापासून थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट मुलांसाठी करू शकत असाल तर तुम्ही आतापासून त्यासाठी प्लॅनिंग करू शकता. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी काही मदत हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून मुलांची जी स्वप्न आहे शिकण्याची ती तुम्ही पूर्ण करू शकता. तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.